त्याला आपल्याला आज बघायचं आहे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर. म्हणजे आपण तिन्ही रेजिस्टन्सला सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे. सिरीज मध्ये म्हणजे काय, आता हा फर्स्ट रेजिस्टर आहे, तर हा जो रेड कलर आहे तर याचा आहे फेज आणि हा आहे न्यूट्रल. तर आपण या तिन्हीला एकाच लाईन मध्ये कनेक्ट करणार आहे. म्हणजे फर्स्टचा न्यूट्रल, सेकंडचा फेज, सेकंडचा न्यूट्रल, थर्डचा फेज. म्हणजे न्यूट्रलला फेज एका लाईन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कनेक्ट करायचे. आता आपण आधी यांना सिरीज मध्ये कनेक्ट करून घेऊ. तिन्ही रेजिस्टन्सला सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं आहे. हे झालेलं आहे तुमचं सिरीज कॉम्बिनेशन. याच्या आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं की जो करंट पास होतो तिन्ही रेजिस्टन्स मध्ये, नंबर ऑफ रेजिस्टन्स असेल तर तिन्ही रेजिस्टन्स मध्ये तो करंट असणार, तो असणार कॉन्स्टंट. बट जो आपण एक्सटर्नल व्होल्टेज देणार तो काय होऊन जाणार आहे, डिवायडेड होतो. त्यात आपण चेक करू. इनपुट मध्ये किती व्होल्टेज देणार आहे तो चेक करून घेऊ. मल्टीमीटरवरती रिडिंग दाखवणार. किती आहे व्होल्टेज इनपुट मध्ये, 234. किती आहे, 234. आता आपण ज्या वेळेला सिरीज मध्ये हा देणार, हा व्होल्टेज काय होऊन जाणार, 3 ने डिवायडेड होऊन जाणार. 234 आपण 3 ने डिवाइड केल्यानंतर जेवढं व्हॅल्यू येणार तेवढं त्याची काय असणार, व्हॅल्यू असणार. आता आपण इकडे देतोय एक्सटर्नल सप्लाय. तर बघा एक्सटर्नल सप्लाय आपण दिल्यानंतर काय झालेलं आहे, याच्यामधून करंट पास झालेला आहे. तो करंट जो आहे तो आहे कॉन्स्टंट, बट व्होल्टेज काय झालेला आहे, ड्रॉप झालेला आहे. आता व्होल्टेज कशा प्रकारे ड्रॉप झालेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. बघा किती झालेला आहे, आता रिडिंग बघू शकताय तुम्ही. 76. किती झालेली आहे, 76. 76. 234 डिवाइड बाय 3. जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली तो काय झालेला आहे, 3 पार्ट मध्ये काय होऊन गेलेला आहे, डिवाइड होऊन गेलेला आहे. आपल्याला बघायचं आहे पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय करणार आपण, जेवढेही रेजिस्टन्स आहे त्यांचा न्यूट्रल आणि त्यांचा फेज, तिन्हीचेही न्यूट्रल एका ठिकाणी कनेक्ट करणार आणि तिन्हीचेही फेज एका ठिकाणी कनेक्ट करणार. आता आपण कनेक्शन करून घेऊया. तिन्ही रेजिस्टर्सला पॅरलल मध्ये कनेक्ट केलेलं आहे. पॅरलल म्हणजे काय, पॅरलल मध्ये करताना काय करावं लागतं, तिन्ही रेजिस्टन्सचा न्यूट्रल आणि तिन्ही रेजिस्टन्सचा फेज एकत्र जोडावा लागतो. आता बघा ब्लॅक कलर म्हणजे काय होतं, न्यूट्रल. मी तिन्ही न्यूट्रल कनेक्ट केलेले आहे आणि रेड म्हणजे काय तुमचं फेज, हे तिन्ही फेज कनेक्ट केलेले आहे. आता आपण त्याला एक्सटर्नल सप्लाय दिली. पॅरलल मध्ये काय होणार, व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार आहे आणि करंट काय होणार आहे, डिवायडेड होणार आहे. हे बघा आपण ज्यावेळेला सिरीज मध्ये कनेक्ट केलं होतं त्यावेळेला लाईट कसे लागलेले होते, डीम लागलेले होते. तर लाईट कसे लागलेले आहे, एकदम डार्क लागलेले आहे. इकडे काय आहे तर तिन्ही रेजिस्टन्स मध्ये जो व्होल्टेज आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे.